तीळ तूप लावलेली बाजरीची भाकरी म्हणजे थंडीच्या दिवसातील खास मेजवानी. ही अशी गोल गरगरीत मस्त टुमटुमीत फुगलेली भाकरी बनविणं बऱ्याच जणींना कठीण जातं. म्हणूनच आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही बाजरीची भाकरी चपाती पोळीप्रमाणे लाटून करणार आहोत. भाकरी बनविताना भाकरीच्या कडांना चिरा जाऊ नयेत, तसेच भाकरी बराच वेळ मऊसूत राहावी म्हणून अगदी छोट्या छोट्या टिप्ससह आज आपण ही बाजरीची भाकरी करणार आहोत. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये. सगळ्यात पहिले आपण पिठाची उकड काढून घेऊया. त्यासाठी 1 वाटी पाणी घ्यायचे. या पाण्यामध्ये थोडंसं तूप घालायचे. तुपामुळे बराच वेळ भाकरी छान मऊसूत राहते. चवीला मीठ घालायचे. पाण्याला छान खळखळून उकळी आली की 1 वाटी बाजरीचं पीठ यामध्ये घालायचे. हे असं घरी दळलेलं अगदी बारीक पीठ आहे. पीठ घातल्या लगेच गॅस बंद करायचा आहे आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपण ज्या वाटीने 1 वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी बाजरीचं बारीक पीठ घेतलं आहे. बाजरीचं पीठ हे ग्लुटेन फ्री असतं, म्हणजेच गव्हाच्या पिठाप्रमाणे यामध्ये चिकटपणा नसतो. त्यासाठी आपण या पिठाची ही अशी उकड काढून घेतली आहे, म्हणजे या उकडीमुळे पिठाला छान चिकटपणा येऊन आपल्याला भाकरी सहज लाटता येते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यावर अगदी 5-1 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि उकड छान मुरवून घ्यायची. लक्षात ठेवा, गॅस आपण केव्हाच बंद केलं आहे. आपण उकड काढून घेतलेलं पीठ हाताला सोसवेल असं झालं की परातीमध्ये काढून छान मळून घ्यायचं आहे. पीठ फार पण गार करू नका, नाहीतर मग मळता येत नाही. अधेमध्ये हा असा पाण्याचा हात लावून मळून घेतलं तरीही चालेल. जितकं आपण हे पीठ छान मळून घेऊ तितकीच भाकरी छान मऊसूत होते. त्यामुळे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एकाच वेळेस अगदीच मळणं शक्य नसेल तर मग फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घ्यायचं. बघा, इथे हे भाकरीचं पीठ अगदी व्यवस्थित असं मी मळून घेतलं आहे. आता याचे आपण एकसारखे गोळे करून घेऊया. शक्यतो हे असे मध्यम आकाराचेच गोळे करा, म्हणजे जरी नव्याने तुम्ही करणार असाल तरीही छान जमेल. आपण घेतलेल्या वाटीच्या प्रमाणात या आकाराचे 4 गोळे तयार झाले. हा एक गोळा घ्यायचा आहे. व्यवस्थित थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं आहे. दोन्ही हातावर छान हा असा एकसारखा करून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ घालून वरच्या बाजूने हलकासा दाब देऊन छान एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि मग हे असं एकाच दिशेने अगदी एकसारखं लाटून घ्यायचं आहे. आपण पीठ व्यवस्थित मळून घेतल्यामुळे बघा, भाकरी अगदी सहज लाटता येते. कडांना क्रॅक्स देखील जात नाही आहेत. त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. अधेमध्ये लागलंच तर थोडंसं पीठ लावून व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला बघूनच समजत असेल, मी अगदी सहज ही भाकरी लाटून घेते. याचं कारण म्हणजे आपण जी पिठाची उकड काढून घेतली त्यामुळे पिठाला छान चिकटपणा येऊन अगदी सहज भाकरी लाटता येते. बघा, अगदी एकसारखी ही अशी भाकरी लाटून घेतली. आता ही भाकरी आपण भाजून घेऊया. इथे हा तवा मी गरम करून घेतला आहे. अगदी अलगद ही अशी भाकरी तव्यावर घालून घ्यायची. वरच्या बाजूने हा असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. वरच्या बाजूने ही भाकरी हलकीशी कोरडी झाल्यासारखी वाटली की लगेच उलटवून घ्यायची. आता मात्र इथून पुढे गॅसची आच मोठीच ठेवायची. या बाजूने बघा, ही अशी हलकीशी फुगल्यासारखी दिसू लागली की लगेच भाकरी उलटून घ्यायची. बघा, मस्त अशी भाकरी फुगली आहे. आता या अशा स्वच्छ रुमालाने भाकरीच्या कडा छान शेकवून घ्यायच्या. आणि आता ही भाकरी काढून घ्यायची आहे. आता आपण तीळ लावलेली भाकरी करूयात. आधीच्या भाकरीला केला तसाच आपण गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे. अगदी अलवार अशी एकसारखी भाकरी लाटून घ्यायची. भाकरी पूर्णपणे लाटून झाल्यावर हे असे तीळ पेरायचे.
आणि अलगद हे असं लाटणं पुन्हा फिरवून घ्यायचं. ही आपली लाटलेली तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार झाली. आता भाजून घेऊया. जशी आपण आधीची भाकरी भाजली त्याचप्रमाणे ही देखील भाकरी भाजून घ्यायची. आता एक भाकरी आपण थापून करूयात. भाकरी बनविताना मला नेहमीच बहिणाबाईंच्या उक्ती आठवतात. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. खरंच जसं मूर्तिकार मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याच निष्ठेनं भाकरीलाही आकार द्यावा लागतो नाही. तव्यावरच्या भाकरीवर मायेनं पाण्याचा अलवार हात फिरवताना हात पळवून घ्यावे लागतातच, पण इतके सगळे कष्ट करून घ्यावे लागले तरी खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून भाकरी बनविणाऱ्या त्या माऊलीचं पोट हे समाधानानंच भरून जातं. म्हणूनच भाकरी म्हणजे आपल्या मातीशी जोडलेली आपली नाळ आहे. आपण ही भाकरी जरी लाटून केलेली असली तरी बघा किती मऊसूत झाली आहे. बघा इतक्या मऊसूत या भाकरी तयार होतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही याहून सुरेख अशा भाकरी करू शकाल याची खात्री आहे. अगदी सोप्या पद्धतीने लाटून केलेली ही भाकरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. धन्यवाद.